एकदम रिच आणि क्रीमी मलाई केसर ड्रायफ्रुट्स कुल्फी. तीही खास साखर कॅरमलाइज करून बनवलेली रबडी स्टाईल कुल्फी. उन्हाळ्यात खायला एकदम परफेक्ट आणि चवही अगदी जबरदस्त. म्हणजे इतकी भारी की तोंडात घालतात मेल्ट होईल अशी. चला तर मग पाहूया ही मस्त कुल्फी कशी बनवायची ते. इथे मी प्रथम एका कढईत थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता त्यात 1 लिटर फुल फॅट दूध आपण यात घालून घेणार आहोत. दूध खाली लागू नये म्हणून कढईमध्ये पाणी घातलं आहे. त्यानंतर आता दूध घातलं. आता हे दूध सतत ढवळत आपण साधारण 10% इतकं आटवून घेणार आहोत. दूध आटेपर्यंत, उकळी येईपर्यंत आपल्याला हे दूध ढवळत राहायचं आहे, जेणेकरून दुधावर जी साय येते ती दुधामध्ये मिक्स होत राहील आणि दुधाला छान रिच असा फ्लेवर येईल. आता हे दूध तुम्ही बघू शकता छान खळखळून उकळलेलं आहे. आता आपण दुधाचा गॅस थोडा बारीक करूया आणि बारीक गॅसवरही आपल्याला हे दूध छान 10 ते 15 मिनिटं उकळून घ्यायचं आहे. दूध उकळत असताना साईडला ज्या कडा असतात त्याला दूध लागतं तेही आपल्याला काढत हे दूध छान उकळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे जवळपास 10 ते 12% इतकं दूध आपलं आटलं आहे. आता आपण साखर कॅरमलाइज करून घेऊया. इथे मी साधारण 2.5 चमचे इतकी साखर घेतलेली आहे आणि ती तव्यावरती किंवा पॅनवरती अशी छान पसरवून द्यायची आहे. साखर पसरवल्यानंतर ती छान अशी गरम व्हायला लागते आणि ती कॅरमलाइज व्हायला सुरुवात होते. जशी साखर विरघळली तसाच आपल्याला गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि कॅरमलाइज झालेल्या साखरेमध्ये आपल्याला जवळपास पाव कप इतकं दूध घालून घ्यायचं आहे, जेणेकरून साखर आपली जळाली नाही पाहिजे. आता यात मी पटकन दूध घालणार आहे आणि हे सगळी जी साखर आहे ती दुधामध्ये आपण छान मिक्स करून घेऊया आणि या दुधाला छान एक उकळी आली की आपण हे जे कॅरमलाइज दुधाचं मिश्रण आहे ते आपण दुधात घालून घेणार आहोत. आता मी दुधामध्ये इथे केसराच्या काड्या घातल्या आहे. आता लगेचच कॅरमलाइज केलेली जी साखर आहे तीही आपण या दुधात घालून घेऊया आणि हे मिश्रण साधारण 10 ते 15 मिनिटं पुन्हा आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. आता मी गॅसची फ्लेम मोठी करणार आहे आणि हे दूध साधारण पुन्हा 5% इतकं आपल्याला आटू द्यायचं आहे. दूध जितकं जास्त अटणार तितकी आपली कुल्फी मस्त लागते. आता हे दूध मी साधारण 10 ते 15 मिनिटं मध्यम गॅसवरती छान उकळवून घेतलं आहे. आता मी इथे 15 ते 20 पिस्ता आणि 15 ते 20 बदाम घेतलेले आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची छान पावडर करून घेणार आहे. आता याची छान बारीक पावडर तयार केली आहे. आता ही सगळी पावडर आपण दुधामध्ये घालून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला पुन्हा 10 ते 15 मिनिटं इतकं उकळवून द्यायचं आहे. दूध आटवून घेतल्यामुळे यामध्ये आपल्याला थिकनेससाठी कुठल्याही प्रकारचं कस्टर्ड पावडर किंवा मिल्क पावडर वापरायची गरज नाही आहे. हे दूध छान प्रकारे आटलं की त्याची कुल्फी अगदी छान होते. आता यामध्ये मी अगदीच फ्लेवरसाठी आणि एक रिच असा टच यावा म्हणून थोडंसं कंडेन्स मिल्क घालणार आहे. तेही अगदीच मी 2 चमचे, छोटे आपले पोह्याचे चमचे असतात त्या मापाने मी 2 चमचे इतकं कंडेन्स मिल्क यात घातलेलं आहे. आता हे मिश्रण कंडेन्स मिल्क घातल्यानंतर साधारण 5 ते 7 मिनिटं इतकं आपल्याला पुन्हा उकळवून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण उकळल्यानंतर आपण यामध्ये साधारण 2 ते 2.5 चमचे साखर घातली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे मिश्रण सतत ढवळत पुन्हा साधारण 10% इतकं आटवून उकळून घ्यायचं आहे. म्हणजे सुरुवातीपासून मिळून आपल्याला 20 ते 22% इतकं दूध आटवायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला 20 ते 22% इतकं आटवलं की आपली अगदी रिच, क्रीमी आणि मलाईदार कुल्फी तयार होते. तुम्ही बघू शकता हे मिश्रण मी मोठा लहान गॅस करत हे छानपैकी 10 ते 15 मिनिटं उकळवून घेतलेलं आहे आणि या आता दुधाला छान थिकनेस यायला लागलेला आहे. आता हे दूध
थंड झाल्यानंतर खूप जास्त थिक होतं. आता आपल्याला हे सगळं जे मिश्रण आहे ते मोठा गॅस करून एक साधारण 2 ते 3 मिनिटं पुन्हा उकळवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं उकळल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आपल्याला हे दूध जे आहे किंवा जे आपण कुल्फीचं मिश्रण तयार केलेलं आहे ते छान रूम टेम्परेचरवरती पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण या मडक्यांमध्ये आणि कुठल्याही एका भांड्यामध्ये किंवा कुल्फी मोल्डमध्ये घालून हे छान फ्रीज करून घेणार आहोत आणि ही थंड झालेली कुल्फी मस्त एन्जॉय करूया. आता हे सगळं जे मिश्रण आहे ते मी या मडक्यांमध्ये छान भरून घेणार आहे. आता हे मिश्रण आपण छान बंद करून फ्रीजमध्ये ठेवून देऊया. अगदी 3-4 तासात ही आपली कुल्फी छान तयार होते किंवा तुम्ही ओव्हरनाईटही हे फ्रीजमध्ये ठेवू शकतात. आता उरलेलं जे मिश्रण आहे ते मी छान एका कंटेनरमध्ये काढून घेणार आहे आणि हेही थंड व्हायला आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आता 4 ते 5 तासानंतर आपली कुल्फी छान सेट झालेली आहे. सेट झाल्यावर ही जी कुल्फी आहे, या कुल्फीला आपण छान ड्रायफ्रुट्स आणि रोज पेटल घालून गार्निश करूया. आणि अशी तयार झाली आहे आपली मलाई केसर ड्रायफ्रूट कुल्फी. खायला एकदम रिच, क्रीमी आणि बाजारात मिळणाऱ्या कुल्फीपेक्षाही अगदी चवदार. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक किंवा वरनं बघत असाल तर पेजला फॉलो करा. तुमचा सपोर्ट आणि प्रेमच माझ्यासाठी सगळ्यात मोठी प्रेरणा आहे. म्हणूनच अशीच साथ कायम ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एकदम मस्त, सोप्या, नव्या आणि चविष्ट रेसिपींसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.